राज ठाकरेंनी लवचिक राजकारणाचे सूचक संकेत दिलेत। राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही स्वार्थासाठी नसून मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलंय। तर बाळासाहेबांच्या संस्कारांची शिदोरी सोबत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यांनी मराठी भाषा आणि प्रांतावरील आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली आहे। बाळासाहेब आणि मराठी या शब्दांवरची महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसांवरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही। राज ठाकरेंनी लवचिक राजकारणाचे यातूनच संकेत दिलेले आहेत। तर लवचिक भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल, मराठी माणसांसाठीच ही भूमिका असेल, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी आपलं काय मत मांडलंय ते आपण पाहतोय। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसांवर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली, त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही। संत लवावरती पण बाळासाहेबांनी मीटिंग झाली होती। त्याला GM बनातवाला याच्यासोबत बाळासाहेब स्टेजवर गेले होते। त्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला त्या घटना घडल्या। सन्मान्य मुरली देवराज साहेबांना सुद्धा त्यांनी महापौर बनायला मदत केली होती आणि बाळासाहेबांनी जेवढे कठोर होते तेव्हा वेळेप्रसंगी ते सॉफ्ट पण व्हायचे। मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणात कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही।